राजन सुकटणकर. मी राधा सरकटे. आम्ही किसनराव जगनराव सरकटे. नाईस मीटिंग यू. हा चालेल. मी माझगावकरांकडे आलोय. इथेच राहतात ना? हो का? हे काय पहिल्या माळावर राहतात? हा बरं, कोणाला भेटायचं आहे? ते मी बघतो. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. थँक्यू. कोण आहे काही आले? कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं ना. अहो हातो ना तो नाही का स्पर्धेत प्रमुख पाहुणा म्हणून आलेला. ह्याच्या हातून दिलं ना ते 10 लाखाचं बक्षीस बापा. तो काय? हा तुम्ही म्हटलं होतं ना पापड मिळणार मोठा, हात पापड आहे. गाडी मोठी आहे. हा चला. आले आले. मी राजन सुकटणकर. सुकटणकर फूड्स ती माझी कंपनी. हा हा. मला ऍक्च्युली भैरवी माझगावकरांना भेटायचं आहे. हो या ना, हे भैरवीचंच घर आहे. या. या बसा, मी पाणी आणते. बस. घ्या. हो थँक्यू. भैरवी नाहीये खरं तर घरात. त्याला काय होतं? आम्ही आहोत ना. मी किसनराव जगनराव सरकटे आणि माझी ही सुविद्य पत्नी राधा किसन सरकटे. आम्ही सासरची मंडळी ना भैरवीच्या. प्या पाणी, प्या पाणी प्या. तुम्हाला सांगतो मी ना, तुम्हाला ओळखलं एकदम. तुम्ही तेच ना ते भैरवीला 10 लाखाचं असं बक्षीस दिलं ते. काय भारी भाषण केलं तो का? मी पण होते तिथं. मला का सांगता? मी चहा देऊ का तुम्हाला? घोटभर चहा चांगला असा. नो नो थँक्यू. ऍक्च्युली भैरवीची भेट झाली असती तर बरं झालं असतं. मी फोन ट्राय करत होतो पण त्यांनी उचलला नाही, मग घरी यावं लागलं. ते काय झालं, त्या आमच्या भांडणामध्ये तिचा फोन असा आपटला गेला. ते तिच्या हातातून फोन पडला आणि फुटला. ती गेली आहे म्हणजे दुरुस्त करायला. येईल ती. तुम्ही बसून घ्या, बसून घ्या. मस्त म्हणजे काय पंखा बिंका एकदम शांत, काही टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही. हा मस्त आरामात बसा. भैरवीकडे काय काम होतं तुमचं? ऍक्च्युली मला एक ऑफर द्यायची त्यांना. ऑफर का? वा वा वा. मी खरं सांगतो, मला पण तुम्हाला एक ऑफर द्यायची. तुम्हाला? हा हा हा. काय मला ना तुमच्या कंपनीत कामाला ठेवा. काय तुम्हाला कामाची गरज आहे. आणि लेडीज स्टाफ पाहिजे असेल तर मला इच्छा. थांब ना, मला हात घुसू दे ना, मग तुले घेतो. चालेल तसं करा. आणि म्हणजे आणि काय नाही, म्हणजे आता कामाला ठेवलं की मग पगार द्या ना मला. म्हणजे कसं आहे, गावावरून आलो ना, इथे किती दिवस राहणार, बाहेर राहायचं तर पैसे लागतात, त्यासाठी पगार द्या. पण नक्की ऑफर काय आहे? हीच ऑफर आहे. काम द्या, पगार द्या. काम द्या, पगार द्या. हीच ऑफर. ओके ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा CV माझ्याकडे पाठवून द्या. नाही नाही, असं 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 कोणाच्या दुसऱ्याच्या घरात जाऊन असं वस्तू नाही मागायच्या. की टीव्ही काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला सांगतो, टीव्ही आम्हाला महत्वाचं आहे. का बाबा, ही बघून ना डान्स करते. हा, ते रील बनवा लागते ना मला. यू मस्ट बी जोकिंग. हो खरंच नाही. TV नाही, CV म्हणजे करिक्युलम. तर भैरवीला काय ऑफर देणार होता तुम्ही? कसली ऑफर? हा ऍक्च्युली काय आहे की त्यांचं जे सिग्नेचर प्रॉडक्ट आहे ना, ते मला हवं होतं. म्हणजे माझी मीटिंग आहे उद्या सकाळी, सो मी ते मीटिंगमध्ये प्रेझेंट करेन आणि मग बिझनेसबद्दल बोलता येईल त्यांच्याशी. सो आज रात्रीपर्यंत जर का पोहोचवता आलं माझ्यापर्यंत तर. काय टेन्शन घेता? नका टेन्शन घेऊ. तुम्हाला सांगतो, आमची भैरवी बाबा कामच करत होते. रात्री झोपत नाही ना ती. मी भैरवीला तुमचा निरोप देते. ओके. पण भैरवीकडे तुमचा फोन नंबर आहे का? जस्ट मोमेंट. हे बघा, हे माझं कार्ड आहे. हे बघा. ओके, त्यावर माझा नंबर आहे.
त्यांना कॉल करायला सांगा. हो देतो ना. मला काय काम आहे, मी हे देणार दिले, पण कसं माहिती ना, हे कार्ड द्यायचे 10 रुपये लागतात. सेन्स ऑफ ह्युमर, नाईस. ओके. बाय द वे, हे अनिश माजगावकर म्हणजे? मी अनिश माजगावकर, भैरवीचा नवरा. मिस्टर राजन सुखटणकर, मी अनिश माजगावकर. तुम्ही बोलू शकता माझ्याशी. नाही, बोलणं झालंय आणि मी यांच्याजवळ निरोप दिलाय. निरूप? ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही स्वतः, आय मीन मिस्टर राजन सुखटणकर स्वतः निरोप घेऊन भैरवी माजगावकरच्या घरी? वाव. मी ऍक्च्युली माझ्या पोटेन्शियल बिझनेस पार्टनरच्या घरी आलोय. मी कॉल करायचा ट्राय केला त्यांना, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ऍड्रेस शोधावा लागला आणि यावं लागलं. एनी प्रॉब्लेम? नो 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 प्रॉब्लेम एट ऑल. आय एम जस्ट सरप्राइज्ड. गुड. मला आवडतं सरप्राइजेस द्यायला. म्हणजे कसं आहे, एखाद्याला ऑफ गार्ड पकडता येतं. आणि मला सरप्राइजेस अजिबात आवडत नाहीत. आय लाईक टू बी प्रिपेअर्ड. सिक्युअर वाटतं. माझ्यामुळे तुम्हाला इन्सिक्युअर व्हायची गरज नाही मिस्टर अनिश माजगावकर. इन्सिक्युअर? नाही नाही नाही, मला खात्री आहे. हो अहो, तुम्ही कुठे, मी कुठे. बट जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, तुम्हाला भैरवी बरोबरच का बिझनेस करायचा आहे? प्रॉडक्ट. मला फक्त प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे. मग ते भैरवीनी देव किंवा दुसऱ्या कोणी, डझंट मॅटर. मला असं वाटलं की भैरवी माजगावकर मला ते प्रॉडक्ट चांगलं देऊ शकतील, म्हणून मी त्यांना शोधत इथे आलो. आय गेस मी फोनच करायला हवा होता. माझं चुकलं, माय बॅड. नो नो, इट्स कम्प्लिटली फाईन. डोंट वरी, मी सांगतो तिला. ओके. अजून एक गोष्ट तुम्ही बोललात की प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. मग समजा जर तो प्रॉडक्ट मी बनवला तर चालेल? वाय नॉट? चालेल. वाव, दॅट्स अमेझिंग. मग यापुढे आपण दोघं बोलूया प्रॉडक्ट बद्दल. म्हणजे काय, भैरवीचा फोन लागला काय, नाही लागला काय, विल बी इन टच. या, थँक्यू. एक्सक्यूज मी, मिस्टर सुखटणकर. माझा नंबर नाही घेतला तुम्ही? राईट. जस्ट अ मोमेंट. अरे देवा. अरे ए जना उठ उठ. झोपलाय काय? ओ तोरणे, उठा उठा. जना उठ. काय देसाई, काल पार्टी झाली, तुम्ही कुठं होतात? हो ते सोडा. तोरणे, हो गप बसाव देसाई. एक तर सकाळी सकाळी घरी आलोय, ते पण त्या दूधवाल्या बरोबर. तोरणे, अहो ते सगळं विसरा. आपल्या सोसायटीत कोण येऊन गेलं माहितीये का तुम्हाला? तुम्ही आता त्या एखाद्या नटीचं नाव घ्याल तरी मला काही जाग नाही येणार आता. येऊन येऊन कोण येणार आहे? हा नाही, आपल्या सोसायटीत एवढं मोठं तरी कोण?
विसरलात? ते माझगावकर. काय त्या माजगावकरांकडे ना फक्त वजन असलेली माणसं येऊन जातात. ते समाजात स्थान असलेलं कोण येणार आहे त्यांच्याकडे? ओ आहेत कुठे तुम्ही? राजन सुकटणकर, CEO ऑफ सुकटणकर फूड्स. ते येऊन गेले आपल्या सोसायटीत. काय होय. माझगावकरांकडे? मग ए, हा भैरवीला पार्टनर करून घेणार आहेत ते. काय कोणी सांगितलं? सातपुते बोलले मला. त्यांना सगळं माझगावकरांच्याकडचं ऐकू येतं. ए बापरे, भैरवी आणि सुकटणकर फूड्स मध्ये पार्टनर? अरे देवा, म्हणजे देसाई आपण त्या भैरवीला इथे बिझनेस करायचा नाही सांगितलं, हे सांगून चूकच केली की काय? हो ना, तो अनिश मागच्या वेळेस आपल्याला माझगावकरांना हुसकावून लावायचा प्लॅन घेऊन आला होता. तेव्हा तुम्ही आणि प्रभूबाईंनी त्याला नाही नाही म्हणालात. नाहीतर ते नसते आज आपल्या सोसायटीत. अहो, पण ते माझगावकर जर गेले असते तर सुकटणकर आले असते का? तेही खरंच आहे म्हणा. नाही नाही, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण त्या भैरवीला काहीतरी वेगळी ऑफर देऊया. हा, विसरा आता, ते शक्य नाही. अहो, ते सुकटणकर आपल्या पार्टनरला 10x10च्या खोलीमध्ये बिझनेस करू देतील का? ते स्वतःच नाही का मोठी जागा घेऊन देणार तिला? पण देसाई, तुमची खात्री आहे सुकटणकरच इथे आले होते? 100%. आणि तुमचा जर विश्वास नसेल ना, तर आपल्या सोसायटीचा CCTV फुटेज बघून घ्या. मग आता याचा आपल्यासाठी कसा वापर होईल याचा विचार करा.